नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शैक्षणिक वर्ष 2024 आणि 25 करिता UDAS प्लस या पोर्टलला स्टुडंट प्रमोशन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आपण विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करावे याबाबत या व्हिडिओमध्ये सविस्तर लाईव्ह पद्धतीने आपण सर्व काही पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण आपलं जे ब्राउझर यूज करतो Google Chrome ते ब्राउझर आपण ओपन करून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपल्याला UDAS प्लस हे कीवर्ड सर्च करून घ्यायचं आहे. सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला udasplus.gov.in ही पहिली जी वेबसाईट येणार आहे. आपल्याला हे काम स्टुडंट मॉड्यूलला स्टुडंट पोर्टलला करून घ्यायचं आहे. म्हणून मी स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे त्याला मी क्लिक केलेलं आहे. या ठिकाणी खाली आपल्याला आपलं राज्य स्टेट निवडून गो या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी आपलं स्टेट निवडून घेत आहे आणि गो या बटनावर क्लिक करतो आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी UDAS प्लसचं लॉग इन डॅशबोर्ड आपल्यासमोर या पद्धतीचं ओपन होणार आहे. हे अपडेट झालेलं व्हर्जन आहे म्हणून एक नवीन पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला डॅशबोर्ड ओपन होणार आहे. या ठिकाणी आपला ID जो शाळेचा UDAS आहे तो आणि पासवर्ड आणि या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो व्यवस्थित टाकून आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी माझ्या शाळेचा ID पासवर्ड टाकून लॉग इन केलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी ही डॅशबोर्ड जी आहे ती नवीन असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला काही चेंजेस दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक वर्ष 23-24 आणि 24-25 असे दोन टॅब आपल्यासमोर दिसत आहे. आपल्याला मागील वर्षी आपण 23-24मध्ये काम केलेलं आहे. आता 24-25मध्ये काम आपण करून घेणार आहोत. म्हणून या ठिकाणी मी वरची जी टॅब आहे 2024 आणि 25 या टॅबला मी क्लिक करून घेणार आहे. या टॅबला मी आपले जे विद्यार्थी आहे ते प्रमोट करून घेणार आहे. आपण देखील या 24 आणि 25 या टॅबला क्लिक करून आपल्याला काम करून घ्यायचं आहे. या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी स्कूल इन्फॉर्मेशन येणार आहे, त्याला आपण क्लोज करूया. या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो, या ठिकाणी आपले जे इयत्ता वाईज विद्यार्थी आहे सर्व काही 0 दिसत आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की आपण आपले शाळेचे विद्यार्थी अजून प्रमोट केलेले नाही आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला हे सर्व 0 असे दिसत आहे. या ठिकाणी आपण आपले विद्यार्थी हे प्रमोट करणार आहोत. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला लेफ्ट साईडला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी ही टॅब दिसत आहे, त्याला आपण क्लिक करून घेणार आहोत. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 3 टॅब या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. एक आहे व्ह्यू समरी. या व्ह्यू समरीमध्ये आपण या ठिकाणी आपल्या शाळेचा पूर्ण डाटा या ठिकाणी आपल्याला मागील वर्षाचा दिसणार आहे. या ठिकाणी स्टेटस पेंडिंग असं दिसत आहे आपल्याला. आणि दुसरं आहे प्रमोशन समरी. ही देखील या ठिकाणी आपण प्रमोट केलेलं नाही त्यामुळे आपल्याला हे पेंडिंग दिसत आहे. त्याच्यानंतर तिसरी टॅब आहे फायनलाइज. मित्रांनो, सर्व विद्यार्थी प्रमोशन केल्यानंतर प्रत्येक वर्गाचे विद्यार्थी प्रमोट केल्यानंतरच आपल्याला या टॅबला यूज करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो आपल्याला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रमोशन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी या तिन्ही टॅबच्या बाजूला आपल्याला एक नवीन टॅब दिसत आहे प्रोग्रेशन मॉड्यूल आणि त्या ठिकाणी गो हे बटन आपल्याला देण्यात आले आहे. गो या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे. या ठिकाणी आपण आपली इयत्ता सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि आपली जी डिव्हिजन आहे ती आपल्याला या ठिकाणाहून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्या मागील वर्षाचे इयत्ता पहिलीचे विद्यार्थी या ठिकाणी लिस्ट आणि सर्व डाटा या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्व मागील वर्षाचा इयत्ता पहिलीचा डाटा हा सर्व या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेला आहे. या ठिकाणी पहिली जी माहिती भरावायची आहे आपल्याला, या ठिकाणी प्रोग्रेशन स्टेटस आहे 23 आणि 24चा. त्या ठिकाणी आपल्याला काय भरायचे ते जाणून घेऊया मित्रांनो. या ठिकाणी खाली आपल्याला सिलेक्ट अशी टॅब देण्यात आलेली आहे. या ठिकाणी तो विद्यार्थी प्रमोशन करायचा आहे का तो TC घेऊन दुसऱ्या शाळेत गेलेला आहे अशा 3-4 टॅब आपल्याला देण्यात आलेल्या आहे. आपण या व्हिडिओमध्ये प्रमोशन करण्याचा व्हिडिओ बघत आहोत म्हणून या ठिकाणी मी प्रमोट हे सिलेक्ट करणार आहे. दुसरं आहे त्या
मागील शैक्षणिक वर्षामध्ये 23-24मध्ये त्याला किती % मार्क पडले आहे ते भरून घ्यायचे आहे। पुढील माहिती आहे मागील वर्षामध्ये 2023 आणि 24 या वर्षामध्ये त्याची सरासरी उपस्थिती किती दिवस आहे ते दिवस या ठिकाणी आपल्याला नोंदवून घ्यायचे आहे। आणि त्याच्यानंतर पुढचा आहे की स्कूल स्टेटस हा विद्यार्थी हा आपल्या सेम शाळेमध्ये प्रमोट करतो आहे का हा विद्यार्थी TC घेऊन दुसऱ्या शाळेत गेलेला आहे हे आपल्याला महत्त्वाचं या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जर हा विद्यार्थी सेम शाळेमध्ये असेल तर तो आपल्याच पुढच्या वर्गामध्ये प्रमोट होणार आहे। आणि जर हा विद्यार्थी दाखला घेऊन दुसऱ्या शाळेत गेला असेल तर लेफ्ट विथ TC असं आपल्याला करायचं आहे। आणि आपण TC घेऊन गेला असं केलं तर पुढचं जे ऑप्शन आहे ते हाईड होणार आहे। आणि या ठिकाणी जर सेम स्कूलला आहे असं जर केलं तर आपल्याला त्या ठिकाणी त्याची इयत्ता ही आपल्याला डिव्हिजन आपल्याला सिलेक्ट करण्यास येणार आहे। या पद्धतीने ही सर्व माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे आणि अपडेट या बटनाला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर हा विद्यार्थी या ठिकाणी मी अपडेट या बटनावर क्लिक करून घेणार आहे। व्यवस्थित ही सर्व माहिती भरून घ्यायची आहे मित्रांनो। भरून झाल्यानंतर या ठिकाणी हा विद्यार्थी स्टुडंट डिटेल्स अपडेट सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे। या ठिकाणी डन असं देखील स्टेटसमध्ये आलेलं आहे। काही करेक्शन करायचं असेल तर या ठिकाणी करेक्शन ही टॅब देण्यात आलेली आहे। याच पद्धतीने प्रत्येक वर्गाचे विद्यार्थी, प्रत्येक तुकडीचे विद्यार्थी, प्रत्येक आपल्या पूर्ण शाळेचे विद्यार्थी आपल्याला प्रमोट करून घ्यायचे आहे। प्रमोशन केल्यानंतर मित्रांनो याच ठिकाणाहून आपल्याला ते आपण डॅशबोर्डला गेल्यानंतर आपल्याला आपण जे विद्यार्थी प्रमोट केलेले आहे ते सर्व विद्यार्थी आपल्या डॅशबोर्डला आपल्याला दिसणार आहे। सर्व विद्यार्थ्यांचं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ही सर्व माहिती भरून घ्यायची आहे आणि खाली माहिती पूर्ण भरून झाल्यावर फायनलाइज या बटनाला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। म्हणजे एका इयत्तेचं, एका तुकडीचं हे काम पूर्ण होणार आहे। असंच दुसरी डिव्हिजन, तिसरी डिव्हिजन असं करून आपल्याला एका इयत्तेचं सर्व डाटा या ठिकाणी फीड करून अपडेट करून घ्यायचं आहे। तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात आलेलंच असेल मित्रांनो। या पद्धतीने आपल्याला हा सर्व डाटा आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे। या ठिकाणाहून डिव्हिजन सिलेक्ट करून आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती ही डन हा असा स्टेटस आला पाहिजे। डॅशबोर्डला गेल्यानंतर या ठिकाणी आता देखील या ठिकाणी विद्यार्थी आलेले नाही आहे कारण की मी एकच डेमो या ठिकाणी करून दाखवलेला आहे। माझे बाकीचे विद्यार्थी बाकी आहेत अजून, म्हणून या ठिकाणी अजून माझे आकडे या ठिकाणी दिसत नाही आहे। आपण सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पूर्ण डाटा या ठिकाणी आपला दिसणार आहे। त्याच्यानंतर प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीला गेल्यानंतर या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकता ही म्हणजे जे मुलं आहेत ते अजून पेंडिंग आहेत, म्हणून सर्व मुलांचा डाटा हा आपल्याला डन करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तिसरी जी टॅब आहे ती आपल्याला या ठिकाणी राईट क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। असंच या पद्धतीने पूर्ण वर्गांची आपल्याला ही माहिती पूर्ण भरून घ्यायची आहे आणि ही माहिती अपडेट करून घ्यायची आहे। त्यानंतरच आपल्याला हे फायनलाइज हे बटन क्लिक करून घ्यायचं आहे। फायनलाइज केल्यानंतर मित्रांनो सर्व विद्यार्थी प्रमोट झालेले आपल्याला दिसणार आहे आणि या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांचा आकडा बॉईज, गर्ल्स आणि टोटल जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका विषयावर, नवीन एका व्हिडिओत। धन्यवाद।